तर हॉर्मुझमधून कच्च्या तेलाचे जहाज भारतामध्ये पोहोचलंय। ट्रान्सपॉन्डर बंद करून हे जहाज सौदीमधून भारतामध्ये पोहोचलं। 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन हे जहाज सध्या मुंबई बंदरामध्ये दाखल झालंय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून एकही जहाज जाऊ देणार नाही अशी धमकी इराणनं दिली। तरीही शेनलॉंग नावाचं कच्च्या तेलाचे जहाज भारतामध्ये पोहोचले। शेनलॉंग जहाज लायबेरियाचा ध्वज घेऊन चालतं। हे जहाज एक ग्रीक कंपनी हाताळते। 1 मार्चला हे जहाज सौदी अरेबियाच्या रास तनुरा बंदरातून 1 मिलियन बॅरल क्रूड ऑइल घेऊन निघालं। इराणच्या धमकीमुळे या जहाजाच्या कॅप्टनने ट्रान्सपॉन्डर बंद केला होता। 8 मार्चला भारताच्या सागरी हद्दीजवळ आल्यानंतर या जहाजानं ट्रान्सपॉन्डर पुन्हा एकदा सुरू केलं। 10 मार्चला हे जहाज मुंबईमध्ये पोहोचलं। सध्या या जहाजावरचं तेल उतरवलं जातंय।